तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज रविवार आहे आणि आम्ही आलोय जय मल्हार मंदिरामध्ये, म्हणजे खंडेरायाच्या मंदिरात आलोय. छान आहे मंदिर, मला आवडलं. म्हणलं व्हिडिओ काढून तुम्हाला पण दाखवा. तर बघा, हे काळूबाईचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. ते खंडेरायाचं आहे पलीकडलं, हे डिकमाळ, आणि इकडं लगेच काळूबाईचं मंदिर आहे. खूप छान आहे. आत मंदिराला लॉक आहे. बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि असं गार्डन केलेलं आहे. इथं खूप छान आहे गार्डन पण. आणि हे बघा इकडं आहे का, खूप मस्त मंदिर गेले मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज रविवार आहे तर आमचं खरंच खूप छान दर्शन झाले खंडेरायाचं. मला आजच हे मंदिर माहीत झाले बघा, एवढ्या दिवस नव्हतं माहिती. साहेब आणि पिल्लू कसे बसलेत, निवांत बसलेत वगैरे. मंदिर बघा, आता पूर्ण गोल राऊंड मारलाय मंदिराला. खूप छान आहे आणि रोड टच आहे. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. खूप छान वाटलं आज, कारण दर्शन पण झालंय मस्त. चाललोय आता. परिसर तर खूप छान आहे. साहेब आणि पिल्लू चालले आहेत आणि मी बसले इकडं. आपली रिक्षा लावलेली आहे. तर बघत जावं सगळे ब्लॉग, आपले चांगले असतात. आणि लाईक करायला विसरू नका. आम्ही चाललोय आता घरी. आलो होतो इकडं तर इकडे आम्ही आता. आवाज येतोय का नाही माहीत नाही, कारण खूप वाहनांचा आवाज येतोय. वारं पण खूप सुटले. 5 वाजले. बघा कसला डोंगर आहे हा. ते आता मी घेतलेलं योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. यात्रेमध्ये आलो आम्ही बघा. काय पैसे देऊन घेतलेल्या मोबाईलची काळजी किती. त्याला आपण कव्हर लावतो, त्याला आपण स्क्रीन गार्ड लावतो. याला कदाचित जर मोबाईल खाली पडला तर दिवसभर छातीत गळ मारते मला. आम्ही पैसे दिले तर याची किंमत आहे, पण देवाने आपल्याला हे फुकट दिलंय आणि हे एकदा गेलं ना की परत मिळणार नाहीये. एक सांगतो, मुद्दा लक्षात घ्या, 5 मिनिटात सांगतो. आपल्याला जो देवाने देह दिलाय ना, या देहाचे दोषही सांगितलेत आणि या देहाचे गुणही सांगितले. देहाचे दोष काय? हे जे शरीर आहे ना, शरीर हे दुःखाचं कोठार आहे. गेले का काय घरी बोला ना, येते ना लक्षात. हे शरीर आहे ना, शरीर हे शरीर दुःखाचं कोठार आहे. म्हणजे मी माझ्याकडे बोट करतोय, माझं सांगतोय असं नाही बरं का, आपल्या सगळ्यांचं सांगतोय. तुम्ही म्हणाल महाराजच महाराज बोलतोय. शरीर दुःखाचं कोठार आहे. हे आहे म्हणून सुख आहे आणि हे आहे म्हणून दुःख आहे. माता भगिनींनो, मेलेल्या माणसाला कसलं दुःख? मेलेल्या माणसाला कसलं दुःख नाही? बरं प्रामाणिकपणे सांगा, मेलेल्या माणसाचं दुःख किती दिवस असतो? चालू मी आला दिला तुम्हाला ना काहीतरी. मेलेल्या माणसाचं दुःख आपल्याकडे तिसऱ्या दिवशी दावा घेतला जातोय, बाकी बोलायलाच नको. जोपर्यंत आपण ऍक्टिव्ह मोड मध्ये आहोत तोपर्यंत किंमत आहे. एकदा डिऍक्टिव्ह मोड मध्ये गेलं की कोणी विचारत नाही आपल्याला. म्हणून हे आहे म्हणून सुख आहे आणि हे आहे म्हणून दुःख आहे. हे दुःखाचं कोठार आहे. कसं तरी होतं, आम्ही फिट नाही ना, आम्ही अनफिट आहोत. म्हणजे रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीची धार आहे. बरोबर आहे ना, दुर्गंधीची धार आहे. हे आता सकाळी आपण आंघोळ केली आहे, चांगले कपडे घातले, जरा परफ्यूम डिओड्रंट
प्रायव्हेटला जरा नाही का जरा चांगला आपण फ्रेश होऊन इथं आलो म्हणून एकमेकांच्या शेजारी बसू शकतो किंवा उभं राहू शकतो. पण आपलं शरीर किती घाण आहे तुम्हाला सांगू. 4 दिवस